होत्या जावे इथून सामन्याला सुरुवात होईल. प्रिन्स बॉलिंग मार्क वरती आलाय. प्रिन्सला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आणि इथून सामन्याला सुरुवात होत्या. एक अप्रतिम गोलंदाज म्हणून खासियत राहिली आहे प्रिन्सची. आणि इथून पहिलाच बॉल बॅटची कडा आणि इथून डायरेक्ट हिट केली आहे, परंतु इथून सिंगल धाव परिपूर्ण झाली आहे अभयच्या माध्यमातून. अभय आणि श्रेयस देव हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून सामन्याला सुरुवात. हार्दिक आहे बॉलिंग मार्क वरती. जाऊया हार्दिकला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल हार्दिकने मात्र फुलटॉस हाताळला होता. बॅटची कडा आणि सिंगल परिपूर्ण केली जाते. जाऊ इथून पुढचा चेंडू. अभय तरे यांचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं इथून पाहायला मिळतंय. पाहूया इथून भरपूर शफल झाले होते आणि भरपूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अभय तरे यांचा. आणि इथून लेग बायच्या स्वरूपात सिंगल आलाय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 3 बॉलच्या खेळामध्ये 2 धावा पाहायला मिळतात. हार्दिकला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. हार्दिकनं 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथून चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक होते आणि त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना फाडत चेंडू जातोय सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता काय कमालीचा फटका खेळला गेला. श्रेयसच्या बॅट मधनं समोर फटका खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षक बीट आणि त्यांचाच फायदा मिळतोय तो म्हणजे 4 धावा. जाऊया इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 6. 4 बॉलचा खेळ. 5वा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु इथून डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. सिंगल धाव परिपूर्ण होते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल हार्दिकच्या षटकातील. पुन्हा एकदा फील्ड मध्ये परिवर्तन. अभय तरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया इथून शेवटचा बॉल हार्दिक कडनं हलक्या हाताने कट केलंय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पुश करून खुश राहताना बॅटर अभय तरे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होते आणि पहिल्या ओव्हर मध्ये हार्दिकनं खर्च केला तब्बल 8 धावा. एक चौकार जरूर आला, तोही श्रेयसच्या बॅटमधनं. श्रेयसला आपण पाहतोय 3 बॉल 6. अभयला पाहतोय 3 बॉल मध्ये 1 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरचा. येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये आता पाहूया कट्टा ग्रुप सातपाडी संघ कितीपर्यंत पोहोचतोय, किती धावांचा टार्गेट सेट करतोय आगमन संघासमोर. पाहूया इथून आगमन संघाकडनं बॉलिंग मार्क वरती आता मात्र प्रिन्स येतोय. आता इथून प्रिन्सचा विचार केला तर भरपूर वर्ष चांगलं काम करतोय आगमन संघासाठी. खूप चांगली कामगिरी प्रिन्सच्या माध्यमातून राहिल्या. गोलंदाजीच्या जोरावरती मात्र खूप चांगलं षटक हाताळत असतो आगमन संघासाठी. तोच प्रिन्सला बॉलिंग मार्क वरती आणलाय, परंतु इथून प्रिन्सनं चेंडू हाताळलाय तोही खराब. पहिलाच बॉल इथून प्रिन्सचा. नो +1 म्हणजेच धावा. 2 धावा मिळतील. नो +1 धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 10 या आकडेवरती. प्रोजेक्ट स्कोर हा मात्र 30 धावांचा दाखवतोय. आता पाहूया येणार वे आणि येणारी काय किती धावांचं असतील. पाहूया पुढचा चेंडू प्रिन्स कडनं. फटका चांगला आहे, परंतु विकास माची हे नावाला विसरून चालणार नाही. विकास माची म्हटलं की भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगलं टॅलेंट त्यांच्याकडे आहे. विकास माची आणि जगदीश माची ही जोडी आहे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आगमन संघ खेळत असताना. आणि पाहूया पुढचा चेंडू प्रिन्स कडनं. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. सेन्सिबल क्रिकेट. नो आलाय तर सिंगल साठी हलवार ढकलला चेंडूला. सिंगल धावेसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड 13 धावा. 1 बॉल मध्ये 5 धावा प्रिन्सनं खर्च केलाय. प्रिन्स कुठेतरी हळूहळू महागडा होताना दिसतोय, परंतु इथून आपण पाहिलं तर मेहुल पाटील जिथे आगमन संघ तिथे मेहुल पाटीलला आपण पाहू शकता.
इथून हलक्या हाताने खेळलाय, परंतु इथून चेंडू हातात येणं भरपूर लांब आहे. चेंडू यष्टीरक्षक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचेल तब्बल 14 धावा. धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचतायत. पाहूया पुढचा चेंडू आणि इथून पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल धावेसाठी 15 धावा. स्कोर कार्ड वरती 1.3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. प्रिन्स यांच्या षटकातील प्रिन्सनं 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या. 2 नो बॉल हाताळल्यात आपल्या षटकामध्ये. 3 बॉलचा खेळ उर्वरित बाकी आहे. पाहूया श्रेयश आक्रमकतेचं प्रतीक बनताना. पुढचा चेंडू कट केलाय. पुन्हा एकदा ब्रश झाला बॅटला. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. सिंगल अँड सिंगल धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आमचे श्रोते सुद्धा जोडले जात आहेत. पागदारी नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धेचा भरपूर आनंद घेत आहेत घर बसल्या. त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया पुढचा बॉल प्रिन्सकडनं. हलक्या हाताने चेंडू हाताळला होता आणि इथून नरम हातानेच सिंगलसाठी चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव येते. 17 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल. 3 ओव्हरचा मॅच आहे. सेकंड राऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आगवनचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कट्टा ग्रुप सातपाडी संघ. पाहूया पुढचा चेंडू. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करो और खुश रहो असा शेवटचा बॉल पाहायला मिळाला आणि सिंगल धावेने षटकची समाप्ती केली आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 8 आणि या दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 10. म्हणजे दोन्ही षटकांचं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत्या 18 धावा कट्टा ग्रुप सातपाडी संघाची. आता या शेवटच्या षटकामध्ये कोण येईल बॉलिंग मार्क वरती. जाव्या हिम्मत बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतंय. हिम्मतला शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय. आता शेवटच्या षटकात हिम्मत किती धावांचा खर्च करतोय आपल्या या षटकामध्ये. पहिला बॉलला इथून हिम्मत तयार आहे पहिला चेंडू घेऊन आणि इथून पहिलाच बॉल खराब पाहायला मिळतोय आणि इथून नो बॉलचा इशारा. श्रेयसला परतीच्या प्रवासात पाठवलाय. नो प्लस विकेट असं पाहायला मिळतंय. नवीन बॅटर आर्यन मैदानाच्या आतमध्ये. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभय तरे झाले होते, परंतु अभय तरे यांनी तो मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला, तो म्हणजे आर्यनला. इथून आर्यन अपेक्षित होता. इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 20 धावा 1 विकेट. पाहूया पुढचा चेंडू आर्यनसाठी हिम्मतकडनं. इथून आर्यन 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 आणि इथून विकेट आर्यनचं गमावलं जातं. आर्यननं मात्र भरपूर घाई गेली फटका खेळण्यासाठी आणि आपला विकेट गमावला जातोय. यस 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 19 धावा. तर यस लक्ष असू द्या. स्कोर कार्ड सांगतोय विकास, स्कोर कार्ड सांगतोय पहिलाच बॉल नो प्लस विकेट आला होता आणि आता सिंगल आला. एकच रन आला का? ओके 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 ओके.
जाऊया इथून. पुन्हा एकदा टॅप केलाय, धावची संधी आणि इथून राहुल बाद. राहुल सुद्धा धावचीत बाद होताना पाहायला मिळत आहे. जाऊया नवीन बॅटर प्रणित आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आता पूर्णपणे शांत होताना दिसते. हिम्मत जसा बॉलिंग मार्कवरती आला आणि हिम्मतनं जी गोलंदाजी केली आहे, खूप चांगली गोलंदाजी हिम्मतच्या माध्यमातून राहिली आहे. पाहूया पुढचा बॉल. अभय तरे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं सिंगल खेळतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 20 धावा. पाहूया पुढचा चेंडू प्रणित साठी. चांगला फटका आहे परंतु तिथे जयेश आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करताना चेंडूला रोखलंय. सिंगल परिपूर्ण होते. 21 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. आणि आता इथून चांगलं क्षेत्ररक्षण हार्दिक कडनं सुद्धा पाहायला मिळेल आणि षटकाची होती समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ खल्लास. या ओव्हरमध्ये हिम्मतनं फक्त आणि फक्त खर्च केल्यात नो स्कोर असणार आहे. यस यस नो स्कोर. धावसंख्या आहे रिव्ह्यू घेतलाय का? यस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय नो स्कोर साठी. नो स्कोर आहे की नाही पाहिलं जाईल. जुगल तांडेलिया. जावे इथून पंच निर्णय पोहोचवतील. मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलंय ते त्यांनी पाहिलंय. यस पंच जोगल नो स्कोर. ओके धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 21 धावा आणि 22 धावांचा टार्गेट असेल. जाऊया इथून. हिम्मतनं काय कमालीची गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि इथून सेकंड इनिंगला सुरुवात होती. सेकंड इनिंगसाठी आगवन संघाकडनं 2 बॅटर पाहायला मिळतात. एका बाजूला जगदीश माची आणि दुसऱ्या बाजूला विकास माची. A1 जोडी आगवन संघाची. आणि पाहूया ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. अभिषेक बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी तयार आहे. इथून जगदीशने पहिलाच बॉल खेळला. पाहूया धावचीची मोठी संधी होती. मोठी संधी गमावल्या. विकास माची इथून धावचीत बाद होता होता राहिले गेल्यात. इथून विकास माची आणि जगदीश माची यांच्याकडे जास्त नजरा असतील विकेटसाठी. कारण की ही जोडी
जर मैदानाच्या आतमध्ये दटून राहिली तर मॅच लवकरात लवकर समाप्त करण्याचं काम त्यांच्याकडे त्यांच्यातली कॅबिलिटी राहिली आहे. परंतु इथून पाहिलं तर हलक्यातनं सॉफ्ट हँडनं सिंगलसाठी खेळलाय फटका. 2 बॉलवरती 2 धावा इथे पाहायला मिळतात. एका बाजूला जगदीश आणि विकास 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं आहे. मायकोप संघ आणि संघर्ष मुरबे संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचं आहेत इनिंग ब्रेकमध्ये आम्ही म्हटलं होतं. परंतु आता इथून जसा आपण आला असाल तर आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मनीष भोईर आणि टीम आमच्यापर्यंत आहे. फक्त इथून संघर्ष मुरबे संघ उपस्थित नाही आहे तर संघर्ष मुरबे संघ आपण आपली उपस्थिती लवकर दर्शवायची आहे. पाहिजे पुढचा बॉल इथून विकास जगदीशने फटका चांगला खेळलाय. डायरेक्ट हिट आणि इथून विकास माची नॉन स्टॉप धावा सुटल्यात आपल्या डगआउट मध्ये जे इथे आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता श्रेयस देव चेंडू हातात आला डायरेक्ट हिट आणि इथून श्रेयस देवनं डायरेक्ट परतीचा प्रवास दाखवला तो म्हणजे विकास माची यांना. चाव्या इथून संघर्ष मुरबे सुद्धा उपस्थित झालाय. संघर्ष मुरबे संघाचं सुद्धा वेलकम हार्दिक स्वागत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोचा. मायकोप संघ मन्या आपण या टॉससाठी आणि त्याचबरोबर संघर्ष मुरबे संघ कॅप्टन आपण सुद्धा या रोहित. जावे इथून फलंदाज बाद झाले ते म्हणजेच विकास माची आणि इथून नवीन बॅटर हिम्मत आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आहे 2 धावा 1 विकेट 4 बॉल. इथून अभिषेकने सुद्धा आपली गोलंदाजी दाखवायला सुरुवात केली आहे. गोलंदाजीचा रंगत वाढत चाललाय. जावे इथून हिम्मत न्यूमॅन हलक्यात हिम्मतनं सुद्धा बॉलला कट केलाय पुश केलाय. सिंगलसाठी खेळलाय. चिराग वेगाने आले होते परंतु सिंगलच मिळेल. सिंगलने धावा जाऊन पोहोचतील 3 या आकडेवरती. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर समाप्त होऊन त्यानंतर आपण लगेच कॅमेरा घेऊ. शेवटचा बॉल बाकी आहे. मायकोप संघ आणि मुरबे संघ या 2 संघांमध्ये आपण टॉस करतोय. ते म्हणजेच शेवटचा जसा बॉल पडेल तसा कॅमेरा तुमच्यापर्यंत येईल टॉस बॉक्समध्ये तसं आपण टॉस करू. शेवटचा बॉल बाकी आहे. अभिषेक यांच्या षटकातील 3 धावा 1 विकेट. जगदीश माची इथून संयमता ठेवले जगदीशने. जगदीशलाही माहित आहे ही मॅच खेळणं महत्वाचं आहे. इथून सिंगल आला. या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात अबून. आता 12 बॉल 18 मॅचचं समीकरण. टॉस करूया आपण लगेच. इनॅक्शन ऑन स्क्रीन वरती 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. बसंत गुप्ता यांचं सुद्धा वेलकम हार्दिक स्वागत. जावे इथून आपण पाहू शकता 2 संघांमध्ये टॉस होतोय. कुशल चौधरी मात्र कॅमेरा रोल करतायत. 2 संघांमध्ये टॉस. एका बाजूला मुरबेचा संघ आहे संघर्ष मुरबे आणि दुसऱ्या बाजूला मायकोप संघ. जाऊया सुवर्ण संधी येते 501 रुपयाची म्हणजेच इथून शुभ मानलं जातं त्या 501 रुपयाला. अभय तरेसाठी ती सुवर्ण संधी आहे. जगदीश माची यांना जर त्रिफाळचीत बाद केलं तर 501 रुपयाचा कॅश प्राइज बसंत गुप्ता यांच्याकडनं देण्यात येईल. जाऊया इथून 12 बॉल 18 धावेची आवश्यकता. फटका खेळलाय खराब शॉट सिलेक्शन आहे. धावचीची संधी डायरेक्ट हिट. पंच इथून अजूनही डाऊट आहे पंचांना की इथून पंच सहमत नाही आहेत या डायरेक्ट हिट वरती. आणि हा सिंगल धाव भरपूर खतरेचा भरलेला होता. जगदीशच्या मुरबा संघ संघर्ष मुरबे संघ निर्भय टॉस साठी आहे ना लगेच. जाऊया इथून आपण हिम्मतला पाहतोय. फटका चांगला आहे. राहुल फेकी करतोय परंतु इथून सिंगल इथून सहजासहजी चौकार मिळणार नाहीये. कट्टा ग्रुप संघ सांगतोय आणि इथून खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. जगदीश यांच्यावरती नजरा जास्तीत जास्त आहेत. पाहूया जगदीश माची अजूनही शांत आहे
आणि इथून टॉस केलाय चेंडू. फटका खराब आहे की चांगला आहे? आणि हा फटका चांगला आहे. इथून जगदीश माची यांच्या बॅट मधनं आलाय चौकार. 4. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय घडलंय नक्की. इथून फटका खेळला अभय तरे आणि सोडला. जणू काही वाटलं होतं की हा चेंडू बाहेर जाईल, परंतु हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला आणि हा चौकार मिळाला. जाऊया इथून 4 मिळाले आणि 4 ने भरपूर काही मैदानाच्या आतमध्ये घडवलंय. आता मॅचचं समीकरण 9 बॉल 12 धावा. 9 चेंडू 12 धावेची आवश्यकता. अजूनही एक चौकार नोंदवायचा आहे आगमन संघाला मॅच मध्ये येण्यासाठी, परंतु जिथपर्यंत जगदीश माची मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत आगमन संघ या अपेक्षित आहे की आम्ही ही मॅच जिंकू शकतो. पाहूया अभय तरे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल पुन्हा एकदा, परंतु चिराग काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळतंय. डॉट बॉल. ऑन स्क्रीन वरती आपण आपला मुख्य व्यासपीठ पाहू शकता. जावे इथून मॅचचं समीकरण 8 चेंडू 12 धावा. मी म्हटलं होतं एक चौकार अजून हवा आहे आगमन संघाला मॅच मध्ये येण्यासाठी. पाहूया त्या चौकाराची अपेक्षित आहेत आगमन संघ. जगदीश माची प्रयत्न करतोय. एक धाव मिळेल. 7 चेंडू 11 धावा आणि त्या प्रयत्न इथे चौकार नोंदण्यासाठी प्रयत्न चालू आहेत जगदीश माचीच. 11 धावा 1 विकेट 1.5 बॉलचा खेळ संपलाय. अभय तरे यांच्या षटकातील शेवटचा बॉल. हिम्मत ऑन स्ट्राइक. फटका खेळलाय. खराब शॉट सिलेक्शन. विकेट डाऊन आणि हिम्मतला सुद्धा परतावं लागेल. back to the dugout. निर्भय यांना टॉससाठी या लगेच आलाय का? जाऊया लगेच आपण टॉस करतोय 2 संघांमध्ये. जाऊया आपण टॉस करतोय. एका बाजूला ब्रिजेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया 2 संघांमध्ये टॉस होतोय आणि इथून अनिकेत भाऊ यांच्या शुभार्थानेच आपण हा टॉस करतोय. एका बाजूला मायकोपचा संघ, दुसऱ्या बाजूला संघर्ष संघ मुरबे संघ. टॉस केला जातोय आणि हा टॉस कोणता संघ जिंकतोय, टॉस विन होतोय तो संघ म्हणजे मायकोप संघ. जावे इथून विनंती असेल आपण लाईटीची पॉल आहेत त्यांना हात धरू नका. आपला बॅलन्स स्वतःच्या पायावरती घ्या, लाईटीच्या पॉल वरती नका. धन्यवाद. मुरबा संघ टॉस विन झालाय. 6 चेंडूंची जबाबदारी चिरागच्या खांद्यावरती. 6 बॉल आणि इथून काय 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 घडलंय, काय घडलंय? मोठा ट्विस्ट आहे हा. काय केलं अभिषेकने झेल सोडलाय. तोही कोणाचा? जगदीश माचीचा. जो जगदीश माची कधीही क्षणात मॅच बदलू शकतो त्या फलंदाजाचा झेल सुटला गेलाय. चुकी झाले अभिषेक कडनं, परंतु कॉन्फिडन्स लेवल वाढवला जातोय. 5 चेंडू 10 धावेची आवश्यकता. 5 बॉल 10. कोण जिंकणार? आगमन की सातपाडी? आणि इथून टी जगदीश माची बॅक टू द डगआउट. जगदीश माचीला परतीच्या प्रवासात जावं लागतंय. इथून आपण पाहिलं तर मंकी विकेटसाठी कोणतीही वॉर्निंग नसणार आहे. हे सर्व संघांना आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, पहिल्या रात्रपासून सांगितलंय. बॉल काउंट नसणार आहे. 5 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता आहे. जगदीश इथून परतीच्या प्रवासात सापडलाय. नवीन बॅटर जयेश. जावे इथून चिराग, ज्याने मात्र एक महत्वाचा विकेट मिळवलाय. जयेश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय.
पाहूया इथून विकेटची संधी आणि हिम्मत, हा सुद्धा बॅक टू द डग आउट, विकेट डाऊन. काय कमालीची गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळते या ओव्हर मध्ये. विकेट अँड विकेट पाहायला मिळते. जगदीश गेला, त्यानंतर आता हिम्मत गेला. आता जर आपण पाहिलं जाऊया इथून आपण पाहू शकता हिम्मत इथून बाद झालाय आणि आता नवीन बॅटर उमेश आलाय. जाऊया इथून हार्दिक यांच्या चेहऱ्यावरती भरपूर हास्य. हार्दिक धवने आपल्याला पाहायला मिळतात. फटका खेळलाय चांगला, परंतु इथून चौकार. जयेश आणि जयेशच्या बॅट मधनं आलाय 4 धावा. आता मॅच मध्ये येतोय नवीन ट्विस्ट. आता सामन्याचं समीकरण 3 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असतील ते म्हणजे तब्बल 6 धावा. 3 चेंडू 6 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे हेही लक्षात घ्या. जयेश विचार केला तर जयेश सुद्धा कमी लेखून चालणार नाही. जेव्हा जगदीश, विकास यासारखे फलंदाज डगआउट मध्ये बसतात तेव्हा जयेश ने आपली तुरा सांभाळल्या आपल्या संघासाठी आणि तो जयेश मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा पाहूया जयेश. फुलटो ओ हो हार्दिक आणि हार्दिक पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर रेफरल केलाय विकेट साठी का? विकेट साठी. यस, ओके, धन्यवाद. पाहिला जाईल. तर नॉट आउट अँड इथून नॉट आउट. हार्दिक काय कमालीचा एफर्ट लावला हार्दिकनं. नॉट आउट. पोचलाय उडता हुआ हार्दिक. काय पाहायला मिळते हार्दिककडनं. एक दिवसामध्ये चूक केली त्याचा परत फेड करताना या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये 2 मॅच मध्ये महत्वाचे चौकार रोखले हार्दिकनं. हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन वरती. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. जाऊया आता विजयासाठी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. फटका खेळला आर्यन चेंडू खाली. 1 धाव कंप्लीट. आणि इथून पाहिलं तर 1 बॉल 5 धावेची आवश्यकता. हार्दिक धवने ऑन फायर. जाऊया इथून 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता. इथून मॅच मध्ये कट्टा ग्रुप कुठे इन झाला तर हार्दिक मेहर साठी टाळ्या वाजू द्या. हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी जो चौकार अडवला आणि तिथून कट्टा ग्रुप हा मात्र ऍड झाला मॅच मध्ये. 1 बॉल उमेश ऑन स्ट्राईक. 5 धावेची आवश्यकता. आणि हा चेंडू मात्र निर्धाव आणि कट्टा ग्रुप कडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर इथून चिराग भाऊ यांच्याकडनं असणार आहेत. आणि काय कमालीचा मॅच झाला. आगवण सारखा मोठा संघ परतीच्या प्रवासात. हार्दिक साठी टाळ्या वाजू द्या. हार्दिक आणि चिराग साठी टाळ्या वाजू द्या.